नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा आपल्या YouTube चॅनलवर आलेत, त्यांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर यापूर्वीचे व्हिडिओज पण नक्की बघा, तुमच्या कामाचे व्हिडिओज आहेत. आपल्या चॅनलवर नेहमी बँकिंग, लोन, इन्व्हेस्टमेंट आणि महत्त्वाचे जे टॉपिक्स असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही काही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता, घरातून असेल किंवा ऑफलाईन, ऑनलाईन अशा रिलेटेड वेगवेगळे महत्त्वाचे व्हिडिओज आम्ही बनवत असतो. त्यामुळे हे सर्व व्हिडिओज महत्त्वाचे आहेत. याच्यापूर्वी सुद्धा आपण काही व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर ठेवलेले आहेत. तुम्ही चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघू शकता. आता एक खूप महत्त्वाचा टॉपिक मी डिस्कस करतोय. कर्जासाठी कोणालाही जामीनदार होऊ नका. हात जोडून तुम्हाला सांगतोय, कोणालाही जामीनदार होऊ नका. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, गेली 10 वर्ष झालं आम्ही याच फील्डमध्ये आहोत. आम्ही वेगवेगळे लोन्स करून देतो लोकांना. पर्सनल लोन, बिझनेस लोन, होम लोन, मॉर्गेज लोन. त्यावेळी आम्हाला समजतं, की प्रत्येकाचा सिबिल कशा-कशामुळे खराब झालेला आहे. आणि तुम्हाला पटणार नाही, 70 ते 75% लोकांचा सिबिल जामीनदारामुळे खराब झालेला आहे. म्हणजे त्यांनी स्वतः काही लोन काढलेला नाहीये, पण ते स्वतः कुणाला तरी जामीनदार आहेत आणि म्हणून त्यांचा सिबिल खराब झालेला आहे. तर याच टॉपिकवर, महत्त्वाच्या टॉपिकवर मी तुम्हाला थोडेसे काही मार्गदर्शन करणार आहे. जामीनदार होणं म्हणजे स्वतःच कर्जदार होणं. लक्षात घ्या, तुम्ही एखाद्याला जामीन होताय कुठल्याही लोनसाठी, बँकेमध्ये, फायनान्समध्ये, कुठेही. त्यावेळी लक्षात घ्या, की समोरच्यानं जर लोन काढलं ना, समोरच्यानं जेवढं लोन काढलंय तेवढंच लोन तुमच्या नावावर पण पडणार आहे. लक्षात घ्या. ती जबाबदारी तुमची पण आहे. आणि समजा उद्या कर्जदाराने जर हप्ते नाही भरले, तर आता बँकेचे नियमच असे आहेत, की जामीनदाराकडून ती रक्कम वसूल केली जाते आणि ती रक्कम वसूल करण्यासाठी तुमची स्वतःची जी काही प्रॉपर्टी आहे, त्याच्यावर सुद्धा जप्ती बँक आणू शकते. खूप 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 रिस्की काम झालेलं आहे आता हे जामीनदार होणं. बऱ्याचशाच पतसंस्थांमध्ये, कोऑपरेटिव्ह बँकामध्ये जामीनदाराशिवाय लोन देत नाहीत. मग अशा ठिकाणी आपल्याकडे कुणीतरी येतं आपल्या ओळखीतलं, रिलेटिव्ह मधलं आणि आपण त्यांना जामीनदार होऊ जातो. तर लक्षात घ्या, जर कुणी पण तुमच्याकडे जामीनदार होण्यासाठी रिक्वेस्ट करायला लागलं, सगळ्यात अगोदर काम करायचं त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती बघायची. ओके. व त्याची कमाई किती आहे? त्याचं गेली 1 वर्षाला घर कसं चाललेलं आहे? त्याचा इन्कम रेग्युलर आहे का? का तो सीझनल इन्कमवर काम करतोय? कधीतरी पैसे येतात? असं काही असेल तर खूप रिस्की काम असतं. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती चेक करा. दुसरी गोष्ट, कर्जदाराने यापूर्वी कधी कर्ज वेळेवर घेतलेलं आहे आणि ते वेळेवर फेडलंय का? हे सुद्धा चेक करा. हे सोपं आहे. एखादा सिबिल रिपोर्ट मागून घ्यायचा. तर सरळ म्हणायचं, "मी तुझ्यासाठी येतो बाबा, मला तुझा डिटेल सिबिल रिपोर्ट दे." सिबिल रिपोर्टच सगळं कळतं. त्यांनी कधी-कधी लोन काढलंय, कुठले हप्ते भरलेले नाहीत, सगळं कळतं. आणि भावनांच्यावर नियंत्रण ठेवा. इमोशनल होऊ नका. इमोशनल झाला तर फसलात म्हणून समजायचं इथं. कारण इथं काय होतं, आपण काय होतं, आपल्या ओळखीतलं, आपल्या पाहुण्यांच्यातलं, नात्यातलं कोणीतरी येतं आणि आपण काय म्हणतो, ते दोस्तीचं नातं असेल किंवा पाहुण्याचं नातं असेल, आपण ते नातं टिकवण्यासाठी जामीनदार होऊन जातो. नातं टिकवण्यासाठी. लक्षात घ्या, ज्यावेळी ते हप्ते भरले जात नाहीत ना, तेव्हा पुढे ते नातं टिकत नाही. तो माणूस पळून जातो, फोनही उचलत नाही आणि मग नंतर क्लॅशेस तयार होतात, भांडणं चालू होतात. पण नंतर नातं तुटण्यापेक्षा आत्ताच नाही नमस्कार म्हणून म्हटलं, "नाही बाबा, मला शक्य नाही." स्पष्ट भाषेत नकार दिलात, तुटलं तर आत्ता तुटू द्या. नंतर जामीनदार होऊन तुटल्यानंतर तुम्हाला प्रचंड त्रास होणार आहे. आत्ता तुटलं तर त्रास होणार नाही. तुमचा सिबिल खराब होणार नाही, लक्षात घ्या. पण नंतर जामीनदार झाला तर सिबिल खराब होण्याचे चान्सेस खूप असतात आणि आजकाल मॅक्सिमम 90% लोकांची सिबिल हे जामीनदारामुळे खराब झालेले दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कुठल्याही पतसंस्थेमध्ये कुठेही जामीनदार होऊ नका. जामीनदार झाला रे झाला, की तुमची आर्थिक परिस्थितीची वाट लागली म्हणून समजायचं. त्यामुळे जामीनदार होऊ नका. मी कळकळीनं सांगतो ह्या गोष्ट. ओके. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. थँक यू व्हेरी मच.